हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल हा नवीन पार्ट सुरू करतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे एरिया अंडर द कर्व. आता एरिया अंडर द कर्व म्हणजे काय? दिलेला जो कर्व आहे, सपोज दिस इज अ गिवन कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग इंटिग्रेशन म्हणजे काय? या पूर्ण एरियाचा सम, पूर्ण हा जो एरिया आहे एरिया अंडर द कर्व हा पूर्ण सम म्हणजे इंटिग्रेशन असतो. आणि आपण डेफिनेट इंटिग्रल बघितलेला आहे ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके. आता याच्यामध्ये जर एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती असतील, एक्स कुठून कुठेपर्यंत व्हेरिएट होतो, जर आपल्याला असं विचारलं एरिया बाउंडेड बाय धिस कर्व अँड द एक्स ॲक्सिस अँड गिवन पॉइंट्स, म्हणजे हा एरिया येईल. Area bounded by this curve, the x-axis and the lines. इथे x is equal to a असेल, x is equal to b असेल. x-axis वरचे हे दोन पॉइंट आपण घेतले तर आपल्याला बाउंडिंग रिजन मिळतो या कर्वचा. एरिया बाउंडेड बाय दिस कर्व अँड द x-axis and these two lines, x is equal to a, x is equal to b, is the area under the curve. सॉरी. आता इथं एरिया अंडर द कर्व ए इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. हा आपला पहिला कर्व, हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. जर कर्व असा असेल, बघा, जर कर्व असा असेल अलॉंग वाय ॲक्सिस, तर त्याचा बाउंडिंग रिजन आपल्याला दिला असेल वाय व्हेरिएट्स इन बिटवीन सी टू डी, वाय इज इक्वल टू सी अँड वाय इज इक्वल टू डी. हा कर्व कोणत्या फॉर्ममध्ये असेल? हा काय होता, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फॉर्ममध्ये होता. इथे आपण काय घेता येईल, एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय, या फॉर्ममधला आपला कर्व असेल. त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एरिया बाउंडेड बाय द गिवन कर्व, the lines y is equal to c, y is equal to d and the y axis. हा ॲक्सिस कोणता आहे, y axis. हा रिजन आपल्याला इथं काढायचा असेल युजिंग द इंटिग्रेशन. मग हा एरिया काय असेल, एरिया बाउंडेड बाय द कर्व x is equal to g of y आणि y व्हेरिएट्स होतो y in between c to d, y is equal to c to y is equal to d and x with respect to y ला इंटिग्रेट करावं लागेल म्हणजे रिक्वायर्ड एरिया मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो दिलेला कर्व आहे त्याचा बाउंडिंग रिजन माहिती असेल तर एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड द लाईन्स अँड द ॲक्सिस, हा रिजन आपल्या इथं काढता येईल. दिस इज अवर ए, रिक्वायर्ड एरिया ए. ओके. किंवा जर आपल्याला दोन कर्व दिले असतील आणि आपल्याला त्याच्यामधला बाउंडिंग एरिया काढायचा असेल, हा कर्व असेल आणि सेकंड कर्व हा असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि हा असेल y इज इक्वल टू जी ऑफ एक्स. मग आपल्याला एरिया बाउंडेड बाय दीज टू कर्व्स हे आपल्याला काढता येईल. ठीक आहे. हा कसं काढता येईल, इथं एक्सचं व्हेरिएशन एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी हा आपल्याला दिलेला असेल आणि आपल्याला हा रिजन काढता येईल. आता हा रिजन काढण्यासाठी काय करावं लागेल, हा जो अपर कर्व आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याचा जो एरिया अंडर द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे कोणता एरिया येईल बघा, पूर्ण हा एरिया इथून इथंपर्यंत पूर्ण एरिया येईल. त्याच्यामधून काय सबस्ट्रेट करावं लागेल, एरिया अंडर दिस कर्व, म्हणजे हा जो एरिया आहे तो सबस्ट्रॅक्ट केला की रिक्वायर्ड एरिया आपल्याला मिळून जाईल. ओके. सो दोन कर्व दिले असतील तर त्याचा बाउंडिंग रिजन आपल्याला काढता येतो, म्हणजे एरिया बाउंडेड बाय टू कर्व्स आपल्याला इथं काढता येईल. काय घेता येईल, दिस एरिया ए इज एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एरिया बाउंडेड बाय दिस कर्व y इज इक्वल टू जी ऑफ एक्स. सो बाउंडिंग रिजन तोच आहे ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. याच्यामधून काय सबस्ट्रॅक्ट करायचा, एफ ऑफ एक्स डी एक्स मधून जी ऑफ एक्स डी एक्स, ए टू बी जी ऑफ एक्स डी एक्स.
या दोघांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळून जाईल. ओके, अशा पद्धतीने एरिया अंडर द कर्व आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर एक्सरसाइज 5.1 मध्ये बघा 7 एक्झाम्पल दिले. 5.1 मध्ये पहिला क्वेश्चन आहे फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व्स एक्स ॲक्सिस अँड द गिवन लाईन्स. बघा दिलेला कर्व एक्स ॲक्सिस आणि दिलेल्या पॉईंटवरून एरिया ऑफ रिजन आपल्याला काढायचं आहे. एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व द ॲक्सिस अँड द गिवन पॉईंट्स हे आपल्याला काढायचं. तर फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघूया. y इज इक्वल टू 2x, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 5. आता याच्यामध्ये y इज इक्वल टू 2x म्हणजे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा करू शकतो. जर एक्झाम्पल तुम्हाला 3 मार्कासाठी आला परीक्षेला तर तुम्ही ग्राफ काढून दाखवायचे रफ. इथं तुम्ही रफ डायग्राम काढणं गरजेचं आहे. जर 3 मार्कासाठी असेल तर, जर 2 मार्कासाठी असेल तुम्ही डायरेक्टली सोडवलं तरी चालेल. आता बघा y इज इक्वल टू 2x म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे. ओके, y इज इक्वल टू 2x, x इज इक्वल टू 0 म्हणजे हाफ पॉईंट, x इज 0, x इज इक्वल टू 5, 1 2 3 4 and 5. So x is equal to 5 is this line. So we have to find this area. X is equal to 5. Okay, हा 5 पॉइंट आहे x axis वरचा आणि हा 0. Okay, so we have to find this region area bounded by this line y is equal to 2x, the x axis and the points 0 to 5. Okay, so required area काय मिळेल मग. Required area A is equal to 0 to 5 y dx. y काय आहे 0 to 5, y is 2x dx. 2 is a constant, x चा इंटिग्रेशन काय येतो x square upon 2 from 0 to 5. The 2 cancel होईल. Upper limit minus lower limit, upper limit is 5. So x square from 0 to 5, upper limit is 5, 5 square minus 0 square. 0 square is 0, 5 square is 25. So our answer is 25. इथे युनिट लिहायचं आपण एरिया काढला. ठीक आहे, एरियाचं युनिट काय आहे स्क्वेअर युनिट्स. इथे युनिट लिहायला विसरायचं नाही. युनिट जर लिहिलं नसेल तर तुमचा 1 मार्क तिथं जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित एक्झाम्पल सोडवा, युनिट लिहायचं आहे एरियासाठी. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल सेम टाईपमध्ये आहे बघा. एक्स इन टर्म्स ऑफ वाय दिले आणि वायचं व्हेरिएशन दिले. वाय लाईज इन बिटवीन 0 and 4. म्हणजे जसं आपण एक्स ॲक्सिसवरचा हा बाउंडिंग रिजन काढलाय तसं इथं वाय ॲक्सिसवरती. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. Second one, x is equal to 2y, y is equal to 0, y is equal to 4. डायग्राम कशी असेल बघा. पुन्हा स्ट्रेट लाईन आहे. x is equal to 2y म्हणजे काय आहे स्ट्रेट लाईन. y is equal to 0 to y is equal to 4 म्हणजे अशी स्ट्रेट लाईन आहे. x is equal to 2y, 1 2 3 and 4 इथे. ठीक आहे, हा काय आहे 4 हा. So we have to find this area bounded by y axis आहे y dash x dash. So we have to find the area bounded by the line x is equal to 2y and y variating between 0 to 4. We have to find this area. Okay, so required area A is equal to y variates in between 0 to 4 x dy. Okay, curve along y axis आहे त्यामुळे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy करायचं.
x in terms of y इथे इंटिग्रेट करायचं. सो 0 to 4 is 2y dy. पुन्हा 2 बाजूला राहील, इंटिग्रेशन ऑफ y काय येतो y स्क्वेअर अपॉन 2 फ्रॉम 0 to 4. तो सबस्टिट्यूट अपर लिमिट and लोअर लिमिट 2 कॅन्सल होईल. अपर लिमिट इज 4, 4 स्क्वेअर minus 0 स्क्वेअर, 4 स्क्वेअर इज 16. So required area A is 16 unit काय लिहायचा square units, which is our required area. Okay, हा झाला सेकंड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलं, x is equal to 0, x is equal to 5, y is equal to 0, y is equal to 4. फक्त लाईन्स दिल्या. काय करावं लागेल बघा, आपण डायग्राम काढून बघूयात. जेव्हा आपण डायग्राम काढतो तेव्हा एक्झाम्पल आपल्याला जास्त समजायला लागेल. तुम्ही डायरेक्टली सोडवलं तरी चालेल, 2 मार्कासाठी असेल डायरेक्ट तुम्ही इंटिग्रेट करू शकता. पण जर 3 मार्कासाठी असेल तर रफ डायग्राम आवश्यक आहे. तर आता इथे x इज इक्वल टू 0 म्हणजे हा पॉईंट, x इज इक्वल टू 5, हा x इज इक्वल टू 5, y is equal to 0, y is equal to 4, y is equal to 4. Okay, काय आहे y is equal to 4, x is equal to 5, ही लाईन इथे असते, x is equal to 5. म्हणजे हा रिजन आपल्याला काढायचा, हा 0 0, x is 0 and y is 0. So we have to find area bounded by these lines. X is equal to 0, x-axis and y dash, x-axis. Okay, so we have to find area bounded by these 4 lines. The x-axis, the y-axis, y is equal to 4 and x is equal to 5. हा रिजन आपल्याला काढायचा. मग आपण रिक्वायर्ड एरिया काढण्यासाठी जर आपण बाउंडिंग रिजन 0 to 5 घेतला म्हणजे x चं व्हेरिएशन घेतलं तर y dx इंटिग्रेशन असेल. जर आपण y चं व्हेरिएशन घेतलं 0 to 4 तर इंटिग्रेशन x dx असेल. लक्षात येते का बघा. मग आता इथे बघूया थर्ड एक्झाम्पल आपण घेऊयात. x is equal to 0, x is equal to 5, y is equal to 0, y is equal to 4. मग काय लिहू शकतो बघा. सो रिक्वायर्ड एरिया A is equal to, तुम्ही काय घेऊ शकतो बघा, x चं व्हेरिएशन घेतलं 0 to 5, x dx, सॉरी y dx, तुम्ही काय घेऊ शकता, रिक्वायर्ड एरिया इज y चं व्हेरिएशन घेतलं 0 to 4, इथे काय घ्यावं लागेल x dy घ्यावं लागेल. तर दोन्ही टाईपने आपण बघूया सोडून कसं येईल. 0 to 5 y dx. आता इथं y काय घ्यायचा, जेव्हा आपण x चं व्हेरिएशन 0 to 5 घेतो, आपला 0 to 5 जर आपण x चं व्हेरिएशन घेतलं तर y ची ही व्हॅल्यू आहे y is equal to 4, ती इथं रिप्लेस करायची. y किती आहे तिथं 4 dx. 4 इज अ कॉन्स्टंट. चला तर इंटिग्रेशन ऑफ 1 किती येतो x फ्रॉम 0 to 5 म्हणजे काय 4, अप्पर लिमिट इज 5 मायनस 0. 5 to 4 किती मिळणार 20. So required area A is 20 square units. आता ना x variant from 0 to 5 y dx म्हणजे हा एरिया आपण इथं घेतला असा. आता जर असा एरिया तुम्ही घेतला तरी चालेल. काय मिळेल 0 to 4 x dy. आता आपण हा रिजन कन्सिडर करतो. ओके 0 to 4. मग x ची व्हॅल्यू किती घ्यायची 5 घ्यायची. x is 5 dy. So 5 as it is integration 1 with respect to y is y from 0 to 4. Now we'll substitute the upper limit and lower limit. We'll get the answer 5 in bracket 4 minus 0. 5 into 4 again it is 20. So required area A is 20 square units. म्हणजे तुम्ही कोणतेही व्हेरिएशन घेतलं तरी चालेल. कोणताही एरिया, हा एरिया येण्यासाठी तुम्ही हा इथून इथपर्यंत एरिया घेतला तरी चालेल किंवा असा वायचं व्हेरिएशन घेतलं तरी चालेल 0 to 4 x dy.
किंवा 0 to 5 y dx घ्या. दोन्ही मेथडने आपण सोडून बघितले, आन्सर सेम आहे. ठीक आहे, कोणती मेथड वापरली तरी चालेल. हा झाला एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 4 बघूया. फोर मध्ये बघा y is equal to sin x आहे. x is from 0 to pi by 2. y is equal to sin x आहे. आता sin x चा ग्राफ आपल्याला माहिती आहे, तो असा आहे, तो लूप आहे. ठीक आहे, हा sin x चा ग्राफ आहे. मग ॲक्सिस वरती आपल्याला काय व्हेरिएशन आहे, 0 to pi by 2. म्हणजे हा असा असणार, हा 0 आणि हा pi by 2 कंटिन्युअस आहे. दिस इज ग्राफ ऑफ sin x. y is equal to sin x. ओके, तर आपल्याला कोणता रिजन काढायचा आहे, हा रिजन काढायचा. एरिया बाउंडेड बाय द कर्व y is equal to sin x and x from 0 to 5 by 2. We have to find this area. So fourth example, y is equal to sin x. X is equal to 0, x is equal to pi by 2. So required area A is equal to integration 0 to pi by 2 y dx. Y is sin x, 0 to pi by 2 sin x dx. आता इंटिग्रेशन ऑफ साइन काय आहे, मायनस कॉस. सो मायनस कॉस x from 0 to pi by 2, which is minus of cos x from 0 to pi by 2. Now substitute the limit, upper limit and lower limit. Upper limit is pi by 2, so minus of cos pi by 2 minus cos 0. Cos pi by 2 किती आहे, 0. Cos 0 is 1. So it's equal to minus of cos pi by 2 0, cos 0 is 1. Minus of minus plus 1. So area is 1 square unit. Okay? Area of bounding area of region bounded by this curve. The point x is equal to 0 and x is equal to pi by 2 is 1 square units. चला fourth example. आता आपण fifth one. काय दिले बघा, xy is equal to 2. x चे व्हेरिएशन दिले 1 to 4, 6. Fifth one, xy is equal to 2. x is equal to 1, x is equal to 4. आता xy is equal to 2 म्हणजेच काय, y is equal to काय घेता येईल, 2 by x. म्हणजे रेसिप्रोकल फॉर्म मध्ये हे इक्वेशन दिले, म्हणजे कर्व असा असतो. ठीक आहे, तर इथं x is equal to 1 to x is equal to 4 हा रिजन आपल्याला काढायचा. ओके, एरिया बाउंडेड बाय द कर्व y is equal to 2 by x, x is equal to 1, x is equal to 4. x axis हा y, x dash and y dash. हा रिजन आपल्याला काढायचा. तर त्यासाठी y is equal to किती आहे, 2 by x. So required area A is equal to x variates in between 1 to 4 y dx. 1 to 4 y is 2 upon x, 2 upon x dx is 2 integration 1 to 4 1 upon x dx. आता 1 upon x चे इंटिग्रेशन काय येतो, log x. So 2 log x from 0 to 4, 1 to 4 आहे, 1 to 4. Now we'll substitute the limit, upper limit minus lower limit. So 2 upper limit is 4, so log 4 minus log 1. तर log 1 ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. So this is equal to 2 log 4 minus 0, which is
log 4. आता 2 log 4 म्हणजेच हा 2 जो आहे तो पॉवर फॉर्ममध्ये जाईल, म्हणजे log of 4 स्क्वेअर म्हणजेच किती, log 16. log 16. So required area A is log 16 square units. जर तुम्हाला लॉग टेबल अवेलेबल करून दिले तर तुम्ही log 16 ची व्हॅल्यू लिहू शकता किंवा असंच ठेवलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतो. ओके, सो रिक्वायर्ड एरिया A is log 16 square units. दिस इज अवर आन्सर. हा झाला 5th एक्झाम्पल. आता आपण 6th एक्झाम्पल बघूया. 6th एक्झाम्पलमध्ये y स्क्वेअर इज इक्वल टू x म्हणजे आपल्याला पॅराबोला दिला. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असेल तर आपण पॅराबोला, स्टँडर्ड पॅराबोलाचा आपण इक्वेशन घेतो. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. इथं y स्क्वेअर इज इक्वल टू x दिले. ओके, तर आता इथं x व्हेरिएट्स इन बिटवीन 0 to 4 पण दिले. तर बघा हा पॅराबोला आपण घ्यायचा आहे, हा असा ठीक आहे. तर या टाईपमध्ये आपला पॅराबोला असेल, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 4. सो वी हॅव टू फाइंड द एरिया बाउंडेड बाय द parabola y square is equal to x and x is equal to 0, x is equal to 4. म्हणजे हा रिजन आपल्याला काढायचा. आता हा रिजन म्हणजेच काय बघा, इथं आपण काय करतो, हा 1 रिजन काढतो, अप्पर रिजन, आणि मग त्याचा जर आपण 2 टाइम्स केला, कारण हे दोन्ही पार्ट सेम आहे. ओके, हे दोन्ही पार्ट सेम असल्यामुळे आपण एक रिजन काढला तर तिचा डबल केला की आपल्याला होल रिजन मिळेल. ओके, तर हा पूर्ण रिजन म्हणजे 2 टाइम्स दिस शेडेड रिजन. ओके, तर आता इथं आपण नाव देऊयात OA BC. तर इथं काय घेता येईल, 6th एक्झाम्पल, y स्क्वेअर इज इक्वल टू x, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 4. सो रिक्वायर्ड एरिया A is equal to 2 times काय घेऊ शकतो, एरिया ऑफ रिजन OABO. 2 times this region will give the total region, that is area bounded by this parabola, and x is equal to 0 and x is equal to 4. So this is 2 times area of region OABO. आता इथं हा जो y स्क्वेअर आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू x, त्याच्यावरून y ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. काय, y इज इक्वल टू रूट x. y स्क्वेअर इज इक्वल टू x implies y इज इक्वल टू रूट x. So this is equal to 2 times area of region OABO is from 0 to 4 y dx. इथं y आपण काढून घेतला त्याच्यामुळे y इज इक्वल टू किती आला, रूट x. सो 2 into रूट x dx from 0 to 4. Now integration root x म्हणजेच x raised to किती असतो, 2, 0 to 4 x raised to किती आहे, 1/2 dx. x raised to n चे इंटिग्रेशन काय, x raised to n plus 1 upon n plus 1. इथे तो यूज करायचा 2 x raised to 1/2 plus 1 upon 1/2 plus 1 from limit 0 to 4. तर 1/2 plus 1 म्हणजेच काय, x raised to 3/2 upon 3/2 from 0 to 4. तर 3/2 जो आहे तो रेसिप्रोकल फॉर्म मध्ये म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर आहे, म्हणजे 2 into 2 किती, 4, 4 upon 3. सो 4 upon 3 x raised to 3/2 आहे, x raised to 3/2 from 0 to 4. आता आपण लिमिट अप्लाय करूयात, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. काय मिळेल, 4/3, अप्पर लिमिट इज 4. So 4 raised to 3/2 minus 0 raised to 3/2. आता इथं बघा आणि इथं सो रिक्वायर्ड एरिया A is 4/3. 4 raised to 3/2 जो आहे तुम्ही कसं लिहिणार आहे बघा, 4 raised to 1/2 cube. 0 raised to 3/2 is 0. 4 raised to 3/2 जो पॉवर आहे तो आपण स्प्लिट करून घेऊ शकतो, 1/2 आणि क्यूब. आता 4 raised to 1/2 म्हणजेच 2, म्हणजेच किती येईल, 4/2
the required area. So unit is square units. Yes, the required area is 32/3 square units. Okay. अशा पद्धतीने दिलेला पॅराबोला जो होता तो आपण त्याचा बाउंडिंग रिजन काढला. तो काय करायचा, 1 टाइम्स रिजन काढायचा आणि त्याचा डबल केला की रिक्वायर्ड एरिया मिळेल. म्हणजे 2 टाइम्स एरिया ऑफ रिजन OABO असं करा. सेम टाईपने आपल्याला लास्ट एक्झाम्पल करायचे. लास्ट एक्झाम्पल काय, y² इज इक्वल टू 16x. x व्हेरिएट्स इन बिटवीन 0 to 4. इथं फक्त काय आहे, y² इज इक्वल टू 16x आहे. बदल कुठे असेल बघा, 7th मध्ये y² इज इक्वल टू 16x दिले. x इज फ्रॉम 0x to 4 हे दिलेले. मग y काय आहे, सो y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 is 4 and root x. Y काय मिळेल, 4 root x. Required area again same region, 2 times the region OABO. Okay, फक्त इथं बदल असेल. काय बदल असेल बघा, 2 times 4 root x असेल. 4 into 2 इथे किती येईल, 8. ओके, 4 into 2 8. इथे फक्त 8 असणार. सेम इंटिग्रेशनमध्ये काही बदल येणार नाही. इथं फक्त 8 असणार. इथे काय, 8 into 2 16/3. इथे काय असेल, 16/3. इथे 16/3. 4^3/2 minus 0^3/2. इथे अगेन फक्त इथं बदल असणार. काय असणार, 16/3. आता फायनल आन्सर काय आहे बघा, 16 into 8 किती, 128. 16 into 8 is 128. म्हणजे आन्सर काय असेल, 128/3 स्क्वेअर युनिट्स. सेम एक्झाम्पल, y² इज इक्वल टू 16x हा दिलेला पॅराबोला आहे. त्याचा होल रिजन काढायचा असेल तर 2 टाइम्स द रिजन OABO आपल्याला करावं लागेल. त्याच्यामध्ये y इज इक्वल टू काय घेतला, 4 root x. So this is 2 times 0 to 4 y dx. y is 4 root x. So 4 root x चा इंटिग्रेशन काढायचा. 4 into 2 is 8. root x म्हणजे x raised to 1/2. x raised to 1/2 चा इंटिग्रेशन x raised to 1/2 plus 1 upon 1/2 plus 1. म्हणजेच x raised to 3/2 upon 3/2. 3/2 आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला आहे. 4 into 2 8 into 2 16/3. x raised to 3/2 from 0 to 4. मग आता इथं पुन्हा x ची व्हॅल्यू काय, 4. अपर लिमिट इज 4. 4 raised to 3/2 minus 0 raised to 3/2. 4 raised to 3/2 म्हणजेच 4 raised to half cube. 4 raised to half is 2. 2 cube ची व्हॅल्यू 8. So 16 into 8 is 128/3. इथं आपले हे सगळे एक्झाम्पल संपलेले आहेत. एक्सरसाइज 5.1 इथं आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 5.2 घेणार.